नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी करून दाखवणार आहे। हे बघा, एवढे सोयाबीन घेतलेले आहेत मी। मला थोडीशीच भाजी बनवायची म्हणून थोडेसेच घेतलेले आहेत। आणि बघा, गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे। आता हे सोयाबीन याच्यामध्ये टाकते आणि छान याला मिक्स करून घेते मस्त मध्ये। हे बघा, जरा 1 मिनिट असंच जरा ठेवते। सोयाबीन टाकल्यावर पण बघा पाण्याला किती उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आणि 10 मिनिट ह्याला असंच गरम पाण्यामध्ये ठेवते। मसाल्यामध्ये बघा मी टॅमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे। सॉरी, मी काही खोबरं टाकणार नाही। आता ह्याची चांगली अशी पाणी न टाकता पेस्ट करून घेते। मसाला बघा मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे पाणी न टाकता। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच चवीलाही खूप छान आहे। हे बघा, सोयाबीन गरम पाण्यामध्ये आहे। आता हे गरम पाणी मी ओतून थंड पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते। हे बघा, थंड पाण्यामध्ये चांगलं असं मी हे करून घेतलेलं आहे। चिकन सारखंच दिसतंय की नाही, बोनलेस। लहान मुलं तर चिकन समजूनच खातात। आता मस्त मध्ये ह्याला आता सगळं मी पाणी काढून घेते। सर्व पाणी असं दाबून दाबून काढून घ्यायचं, थोडं पण पाणी ठेवायचं नाही, नाहीतर भाजी पांचट होते। हे बघा, सर्व पाणी मी असं काढून घेतलेलं आहे। चांगलं दाबून दाबून काढून घ्यायचं, म्हणजे भाजी छान चवीला होते। जो भाजीचा रस आहे ना, ग्रेव्हीचा, तो चांगला ह्याच्यामध्ये उतरतो आणि मग चव लागते छान। हे बघा, गॅसवर कढई पण ठेवलेली आहे मी। तेल बघा चांगलं गरम झालं आहे। आता जिरं टाकते। जिरं चांगलं फ्राय होऊ द्यायचं। जिरं बघा चांगलं फ्राय झाले। आता कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकताना गॅस स्लो करायचा, नाही तर अंगावर उडतं तेल। कढीपत्ता पण बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता हा मसाला टाकते। मसाला बघा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, जेणेकरून लसणाचा, आल्याचा कच्चा स्मेल गेला पाहिजे। मसाले बघा छान असे परतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, तेल किती छान सुटलेलं आहे। आता हे आमचं घरगुती लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते। मी एक्स्ट्रा काही गरम मसाले टाकणार नाही, धना पावडर पण टाकणार नाही। आमच्या ह्या मसाल्यामध्ये सर्व काही असते। आमचा गावरान मसाला आहे। हे बघा, मस्त मध्ये लाल तिखट पण परतून घेते। लाल तिखट पण बघा छान असं परतलेलं आहे। आता हे सोयाबीन टाकते मी। मसाला पण टाकल्यावर सोयाबीन बघा छान असं परतून घ्यायचं मस्त मध्ये। सोयाबीन बघा छान असं परतलेलं आहे। आता हे गरम पाणी टाकते मी तेल कमीच टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं। कमी तेलामध्येच बनवायचं, जास्त तेल नाही खायचं। माझ्या रेसिपी ह्या कमी तेलामध्येच असतात। हे बघा, त्याला छान असं मिक्स करून घेते। चाखून बघितलं मी, मीठ थोडंसं कमी आहे म्हणून मीठ टाकते। सोयाबीन शिजतानाच मीठ टाकायचं, म्हणजे सोयाबीन असे फिके लागत नाहीत, चांगले असे साल्टी लागतात, मस्त मध्ये चविष्ट असे। मला हवी तेवढी मी भाजी केलेली आहे। गॅस बघा स्लो केलेला आहे आणि आता झाकण ठेवते आणि छान याला शिजवून घेते। तयार झाली आहे बघा सोयाबीनची भाजी। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा, मस्त मध्ये बघा थोडीशी ग्रेव्ही पण आहे, छान आहे बघा, मस्त झालेली आहे। मला तर ॲक्च्युली सोयाबीनची भाजी आवडतच नव्हती, पण मी अशा प्रकारे केली तेव्हा मला आवडायला लागली। पण मी थोड्याच प्रमाणात खाते, मला थायरॉईड असल्यामुळे। हे बघा मस्त मध्ये झालेली आहे। बघा, आता मी एका डिशमध्ये काढून घेते।
हे बघा डिशमध्ये काढून घेतलेली आहे. चपात्या पण घेतलेल्या आहेत. बघा किती गरम वाफा निघतात. गरम गरमच खायची चवीला छान लागते. तर कशी वाटली मी बनवलेली सोयाबीनची भाजी साध्या सोप्या पद्धतीने, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग बाय. आणि हां, तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा.